नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। मित्रांनो, मागील वर्षी राज्य सरकारने 100 रुपयाचा जो स्टॅम्प होता तो पूर्णपणे बंद केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर कुठल्याही कामाकरता, शाळेच्या कामाकरता असो किंवा इतर कॉलेजेसच्या कामाकरता, त्याचप्रमाणे एखाद्या कार्यालयात जर प्रतिज्ञापत्र द्यायचं असेल तर त्याकरता तुम्हाला 500 रुपयांचा मुद्रांक शुल्क भरून ते तिथे द्यावे लागत होते आणि त्यानंतर तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते काढल्या जात होतं। जरी राज्य सरकारने म्हटलेले होते की तुम्हाला प्रतिज्ञापत्राकरता कोणत्याही प्रकारचे जे स्टॅम्प ड्युटी आहे ते भरायची गरज नाही, तुम्ही एका साध्या पेजवरती सुद्धा हे देऊ शकता, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही कुठल्या कार्यालयात जर प्रमाणपत्र काढायला गेले, शाळेत प्रमाणपत्र काढायला गेले किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र काढायला गेले, त्यावेळेस तुम्हाला प्रतिज्ञापत्र हे 500 रुपयांचा शुल्क भरूनच द्यावे लागत होते आणि त्यानंतर तुमचं जे काम आहे म्हणजे प्रतिज्ञापत्र असो किंवा एखादं कागदपत्र तुम्हाला मिळवायचं असेल तर ते मिळत होतं। परंतु आता सर्वसामान्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। जो 500 रुपयाचा मुद्रांक शुल्क तुम्हाला प्रतिज्ञापत्र काढायच्या वेळेस भरायचा होता तो पूर्णपणे आता माफ करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायचे असेल, जात पडताळणी प्रमाणपत्र काढायचे असेल, उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, रहिवासी दाखला काढायचा असेल किंवा इतरही जे प्रमाणपत्र जर तुम्हाला प्रतिज्ञापत्र म्हणून काढायचं असेल तर त्याकरता आता तुम्हाला 500 रुपयांचा जो मुद्रांक शुल्क आहे तो भरण्याची गरज नाही। तुम्हाला फक्त आता एक स्वयंसाक्षांकित अर्ज म्हणजे एक तुमच्या सही असलेला अर्ज त्यावेळेस तिथे द्यायचा आहे आणि तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा 500 रुपयाचा मुद्रांक शुल्क किंवा 100 रुपयांचा मुद्रांक शुल्क आता भरायची गरज नाही। तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढत असाल त्याकरता सुद्धा, त्याचबरोबर इतरही नॉन क्रिमिनल असो किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला प्रतिज्ञापत्राची आता गरज भासणार आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वयंसाक्षांकित अर्ज हा तिथे देऊ शकता आणि कोणतेही जे प्रमाणपत्र तुम्हाला काढायचे असेल ते तुम्ही त्या कार्यालयातून काढून घेऊ शकता। हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी घेतलेला आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे। तर हा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला कशा प्रकारे वाटला याबद्दल तुमचे काय मत आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वांकरता कामाचा असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि मला जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करून चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।